हॅलो. आपल्याला जीवनाचा रस्ता समजतो तेव्हा काय झालेलं असते बघा. आपला प्रवास अगदी थोडा उरलेला असतो. हो, खरंच आपल्याला जेव्हा कळलं ह्या रस्त्यावर आपल्याला भेटलेली माणसं आहेत ती खरी आपली नाही आहेत. त्यांचा स्वार्थ होता तोपर्यंत आपल्याबरोबर होती आणि त्यांचा स्वार्थ संपला की लांब झाली. आता काही आपली गरज नाही आहे त्यांना. त्यामुळे ते आपल्याला जास्त सोडून गेले, लांब सोडून गेले म्हणून नुसतं रडत बसून उपयोग आहे का हो? नाही आहे. स्वतःलाच आपण आणि दुःखी करून घेतो. नो डाऊट आपला संबंध सोडून ते सुखी होत असले की असू देत ना सुखी, आपण पण सुखात राहूया. त्यांची नावं, त्यांचे चेहरे सुद्धा आपले मनातनं आपण बाहेर काढून टाकूया. का? म्हणजे त्यांचं स्वार्थ संपले, त्यामुळे त्यांना वाटते आपले संबंध पण आता संपले. आणि कित्येक वेळेला काय होते माहिती का, आपलेच लोकांनी आपल्याला फसवलेलं असते तेव्हा खूप वाईट वाटते. हो, खरंच आपले म्हणत होतो आपण, आपले म्हणून ह्यांना एवढी मदत केली आणि हे आपल्या लोकांनीच आपल्याला एवढं फसवावं. खूप वाईट वाटते अशा वेळी. पण वाईट वाटून घेऊ नका. का? तो देव आपले पाठीशी आहे. तो आपल्याला कायम आपल्याबरोबर राहतो आणि तो हे सगळे नियम अगदी करेक्ट करून टाकतो. अगदी छान करतो तो. त्यामुळे कधी तुम्हाला कोणी आपले फसवलं, आपले लोक आपलेपासून त्यांचं स्वार्थ संपला म्हणून लांब गेले म्हणून बिलकुल दुःख करायचं नाही, उलट आनंदात राहायचं. का? म्हणजे ते स्वार्थासाठीच होते. आपल्याला काही ते आपल्याबरोबर होते म्हणून आपल्याला काही फायदा नव्हता. त्यांचा स्वार्थ संपला म्हणताना गेले, उलट बरं झालं म्हणायचं आणि आपण पुढे चालायला लागायचं. ऑल